नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात बंपर अशी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. रिलायन्स जिओकडून ही पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर मित्रांनो तुमची 10वी 12वी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच जर तुमची जॉब करण्याची इच्छा असेल तर ही इच्छा आता तुमच्या या वॅकन्सी मार्फत पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा किती असणार आहे, हे सर्व डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, रिलायन्स जिओ मार्फत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे. या वर्षातली सर्वात मोठी वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता फ्रीलान्सर, सेल्स ट्रेनी, सेल्स असोसिएट, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, कस्टमर सर्व्हिस, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बिझनेस ऑपरेशन, आयटी अँड सिस्टीम, ह्युमन रिसोर्स अँड ट्रेनिंग आणि ऑपरेशन यासारख्या महत्वपूर्ण विभागांमध्ये या वॅकन्सी असणार आहे. जर मित्रांनो तुमची 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून असाल विनामूल्य तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पोस्ट प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी असणार आहे, म्हणजे तुमचं जे जवळचं लोकेशन आहे त्या जवळच्या लोकेशनसाठी तुम्ही देखील अप्लाय करू शकता. यामध्ये ऑलरेडी अप्लिकेशन सुरू झालेलं आहे. लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.careers.geo.com या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. याची A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचे तुमच्या जवळच्या लोकेशनसाठी आणि अर्ज करायचा आहे, हे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा तुमची होणार नाही. डायरेक्टली इंटरव्ह्यूवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ऑल ओव्हर इंडियासाठी ही पोस्ट असणार आहे. मित्रांनो, तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, फ्रेशर असाल, एक्सपिरियन्स असाल, प्रत्येकासाठी ही पोस्ट असणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला career.geo.com या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑलरेडी ह्या संकेतस्थळाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या संकेतस्थळावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं एक इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये या जागा सुटलेल्या आहेत. जसं फ्रीलान्सर असेल तर 7,825 जॉब या ठिकाणी असणार आहे. जिओ स्मार्ट सेल्स ट्रेनिंग 7,731 जॉब, फ्रीलान्सर, सेल्स असोसिएट, त्यानंतर सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, कस्टमर सर्व्हिस, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यासारख्या वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी जागा सुटलेल्या. बिझनेस ऑपरेशन, त्यानंतर आयटी अँड सिस्टम, ह्युमन रिसोर्सेस अँड ट्रेनिंग, ऑपरेशन, अप्रेंटिसशिप, फायनान्स, कॉम्प्लायन्स अँड अकाउंटिंग, प्रोडक्ट मॅनेजमेंट, सप्लाय चेन, फ्रीलान्सर एंटरप्राइजेस, प्रोक्युरमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट, रेग्युलेटरी, इन्फ्रास्ट्रक्चर अशा वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही बघू शकता या जागा निघालेल्या आहे. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी जर मित्रांनो समजा तुम्हाला फ्रीलान्सर मध्ये अप्लाय करायचं आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला कस्टमर सर्व्हिससाठी अप्लाय करायचं आहे तर कस्टमर सर्व्हिसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो जसं मला कस्टमर सर्व्हिससाठी अप्लाय करायचं आहे तर मी यावरती क्लिक करेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझ्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता कस्टमर सर्व्हिसमध्ये कोणकोणत्या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे. स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऍडवायझर वाईज मुंबईसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे. इथे बघू शकता ऍडवायझर वाईज ही मुंबईसाठी वॅकन्सी आहे. तसेच ऍडवायझर वाईज नाशिकसाठी, ऍडवायझर वाईज वडोदरा, ऍडवायझर वाईज विशाखापट्टणम अशा वेगवेगळ्या लोकेशनसाठी या ऍडवायझर वाईजच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. जर मित्रांनो तुम्हाला नाशिकसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला ऍडवायझर वाईज नाशिक या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता ऍडवायझर वाईज म्हणजे कस्टमर सर्व्हिस या विभागामध्ये ऍडवायझर वाईज या पदासाठी नाशिकमध्ये या जागा निघालेल्या आहे. जेल रोड हे तुमचं लोकेशन असेल. नाशिकमधला हा एक पार्ट आहे जेल रोड. इथे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि तुमच्या या जॉबसाठी काय रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. त्यासाठी तुमचं एज्युकेशन रिक्वायरमेंट काय असणार आहे, 12वी किंवा डिग्री तुमची झालेली आहे म्हणजे पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता.
तुमच्याकडे 6 महिने ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे, तो असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त कोणकोणत्या स्किल तुमच्याकडे असले पाहिजे ते देखील डिटेल्स या ठिकाणी दिले आहे। मित्रांनो, तुम्ही जर यासाठी एलिजिबल असाल तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अप्लाय नाऊ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि मग लॉग इन करायचं आहे। जर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच या साईटवरती आला असाल तर तुम्हाला न्यू युजरवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, पासवर्ड तुम्ही स्वतः सेट करायचा आहे, तो पासवर्ड तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे, तुमचं नाव इथे टाकायचं आहे, तुमचं शेवटचं नाव, त्याच्यानंतर जन्मतारीख, त्याच्यानंतर इंडिया ऑलरेडी डिफॉल्ट हे सिलेक्ट केले गेलेला आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि हा जो कॅप्चा इथे दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकून कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये डाटा प्रायव्हसी स्टेटमेंट आलेला आहे, तुम्हाला ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲग्री ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा जो ईमेल आयडी आहे तो या ठिकाणी रजिस्टर झालेला आहे। त्यानंतर लॉग इन अँड अप्लाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी होता तो ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो जे पण डिटेल्स ते विचारलेले आहेत, जसं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, तुमचे मार्क वगैरे असतील, ते सर्व तुम्हाला तिथे टाकायचं आहे। तुमचा अपडेटेड रिझ्यूम तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि तुमचं अप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्रत्येक पदासाठी अप्लिकेशन करू शकता। ज्या पण पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्या पण लोकेशनवरती, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये फाइंड आउट करायचं आहे आणि नंतर अप्लिकेशन करायचं आहे। अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच जॉब रिलेटेड नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।